या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। शिव सरस्वती फाउंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त मंगळवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी भव्य सिन्नर कला व क्रीडा महोत्सव अंतर्गत आमदार चषक 2020 चे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला। संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देशभराचे आराध्य दैवत असलेल्या राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त भव्य कला व क्रीडा महोत्सव अंतर्गत आमदार चषक 2020 चे आयोजन करण्यात आले असून त्यात मंगळवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी मैदानी खेळ अर्थात कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी शिव सरस्वती फाउंडेशनच्या संस्थापिका तथा जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी कोकाटे यांच्या हस्ते छत्रपती शिवराय यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तसेच विविध महापुरुषांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून या स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी त्यांच्या समवेत शिवजन्मोत्सव सोहळा समिती अध्यक्ष विठ्ठल उगले, राष्ट्रवादीचे नामदेव कोतवाल, डॉक्टर विष्णू अत्रे, महामित्र दत्तात्रय वायचळे, राजाराम मुरकुटे, रवी काकड, जयराम शिंदे, मेघा दराडे, नगरसेविका शीतल कानडी, वासंती देशमुख, राजेंद्र चव्हाणके, नगरसेवक मल्लू पाबळे, सोमनाथ भिसे, बाजीराव बोडके, प्राध्यापक टीबी खालकर, कृष्णा कासार, सुनील गवळी, अजित पहिलवान आदींसह मान्यवर उपस्थित होते। एसएन न्यूज साठी अक्षय गायकवाड। शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त इथे सुरू असलेल्या भव्य सिन्नर कला व क्रीडा महोत्सव आमदार चषक 2020 मध्ये इथे विविध प्रकारचे खेळ घेण्यात आलेले आहेत। तर त्यामध्ये इथे आज कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, कुस्ती असे विविध प्रकारचे खेळ घेण्यात आलेले आहे। त्यामध्ये मी एक स्वतः खेळाडू आहे आणि मी रुद्र ब्राह्मणवाडी कबड्डी खेळासाठी इथे आलेले आहे। या सर्व खेळासाठी मुलींसाठी सीमंतिनीताई कोकाटे यांनी सुवर्ण संधी निर्माण करून दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे। व सर्व तालुक्यातील खेळाडूंसाठी त्यांचे गुणदर्शन व विविध कला दाखवण्यात येण्यासाठी कोकाटे साहेबांनी जी संधी इथे निर्माण करून दिली त्यामुळे मी त्यांचे आभारी आहेत। आणि आज इथे सिन्नरमध्ये दिनांक 18 फेब्रुवारी रोजी इथे विविध प्रकारचे असे खेळ घेण्यात आले आणि आता विविध प्रकारचे असे सामने चालू आहेत। त्यामध्ये आता सुरू असलेला खो खो सामना वगैरे इत्यादी इथे खूप चांगला आनंद मिळतोय आम्हाला आणि त्यामुळे मी सर्व कोकाटे साहेबांचे व सीमंतिनीताई कोकाटे यांचे आभारी आहेत। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावी त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना जे काही नवीन जे शारीरिक वाढ किंवा शारीरिक विकास व्हावा या हेतून सिन्नर तालुक्यामध्ये आपले ॲडव्होकेट आमदार माणिकरावजी कोकाटे साहेब यांनी जो काही क्रीडा महोत्सव घडून आणला आणि विविध खेळांचं आयोजन यामध्ये केलं। त्यामध्ये तालुक्यातील विविध शाळांचे खेळाडू तसेच खुला गटही त्यांनी आयोजित केला, त्यामध्ये बाकीचे खेळाडू सहभागी झाले आणि तालुक्यातील खेळाडूंना एक चांगल्या प्रकारचं या ठिकाणी खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली। त्याबद्दल आम्ही सगळे क्रीडा शिक्षक त्यांचं या ठिकाणी आभार मानतो आणि त्याचप्रमाणे नवीन जे काही खेळाडू आहेत ते राज्यस्तरावरती आणि तालुका जिल्हा नंतर इंटरनॅशनल स्तरावरती जे खेळाडू घडणार आहेत तेच आपली जी पुढची पिढी आहे तीच पिढी त्या ठिकाणी पुढे नॅशनल लेवलला खेळेल याबद्दल मी या ठिकाणी त्यांचा आभार मानतो। आणि ही जी स्पर्धा ही अतिशय उत्कृष्ट नियोजन आणि चांगल्या पद्धतीची आहे। एवढं बोलून महोत्सव सोहळा समितीनिमित्त या ठिकाणी ज्या क्रीडा स्पर्धाचं आयोजन या ठिकाणी आमदार साहेबांनी केलेलं आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन सर्व तालुक्यातील क्रीडा शिक्षकांनी या ठिकाणी केलं आणि सर्व तालुक्यातील खेळाडूंना खेळण्याची संधी या ठिकाणी मिळाली। त्याबद्दल प्रथम मी आमदार साहेबांचे आभार मानतो आणि सर्व खेळाडूंना या ठिकाणी संधी मिळाली त्याबद्दल सर्व खेळाडू या ठिकाणी आनंदी वातावरणात खेळत आहेत। अतिशय सुंदर स्पर्धा या ठिकाणी पार पडत आहेत, त्याबद्दल सर्व खेळाडूंचे या ठिकाणी स्वागत करतो आणि चांगल्या प्रतीचे खेळ या ठिकाणी आयोजित केल्याबद्दल सर्व आयोजकांचे मी आभार मानतो। आपल्या सिन्नर तालुक्याचे सन्माननीय आमदार श्री माणिकरावजी कोकाटे यांच्या प्रेरणेतून सिन्नर तालुक्यातील सर्व खेळाडूंना प्रेरणा भेटावी, त्यांच्या खेळाचा विकास व्हावा, तसंच तालुक्यातून चांगले चांगले खेळाडू घडावे यासाठी 2020 सालापासून आपल्या सिन्नर शहरामध्ये आमदार चषक या स्पर्धा घेण्यात आल्या आहे। या स्पर्धांमध्ये कबड्डी 16 वर्षातील गट व खुला गट, त्यानंतर खो खो 16 वर्षातील गट व खुला गट, तसेच व्हॉलीबॉल 16 वर्षातील गट खुला गट
पुरुष आणि महिला दोघांच्याहीसाठी, तसेच कुस्ती महिला आणि पुरुष या सर्वांच्या कुस्तीच्या साधारणपणे 6 गटांमध्ये कुस्तीच्या स्पर्धा खेळवल्या जाणार आहे। या स्पर्धेमधून सिन्नर तालुक्यातील खेळाडूंना प्रेरणा मिळणार आहे आणि त्याचप्रमाणे भरघोस असे बक्षीसही दिले जाणार आहे। साधारणपणे 14 तारखेपर्यंत या ठिकाणी क्रिकेटच्याही स्पर्धा झाल्या, त्या स्पर्धांमध्येही 11,000पर्यंतचे बक्षीस होते आणि याही वर्षीचे आता ज्या काही मैदानी स्पर्धा चालू झाले शालेय आणि खुल्या गटातील, यामध्ये सुद्धा 11,000, 7,000, 5,000 अशा अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकासाठी बक्षिसं दिले जाणार आहे। सर्व गटांमध्ये भरपूर असे बक्षिसं दिले, लाखाच्या घरात ही बक्षिसांची रक्कम जर सर्व जमा केली ती जाणार आहे। आणि उद्या शिवजयंतीच्या निमित्त सिन्नर रन म्हणून स्पर्धा आयोजित केली आहे। त्यासाठी 14 वर्षाच्या आतील मुलांसाठी 3 किलोमीटरचे धावण्याची स्पर्धा आहे, 16 वर्षाच्या आतील मुलींसाठी 5 किलोमीटरची धावण्याची स्पर्धा आहे आणि खुल्या गटातील विद्यार्थ्यांसाठी 11 किलोमीटरची मिनी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केलेली आहे। यातून सुद्धा जे काही धावपटू आहे किंवा जे काही आर्मीत जाण्यासाठी, पोलीसमध्ये जाण्यासाठी जे काही खेळाडू सराव करत आहे यांनाही त्याचा फायदा होईल त्यांच्या भरतीसाठी आणि तसेच त्यांना जे बक्षीस मिळणार आहे ते बक्षिसातून जे काही गरीब घरातील खेळाडू आहे त्या खेळाडूंचा खुराक सुटेल, महिन्या 2 महिन्याचा इतक्या भरघोस स्वरूपातले बक्षीसही इथले देण्यात जाणार आहे। आणि तसेच आमदार साहेबांनी जाहीर केलं आहे की या ज्या स्पर्धा आहे या स्पर्धा इथून पुढे दरवर्षी शिवजयंतीनिमित्त आमदार चषकच्या स्पर्धा घेण्यात येणार आहे। यात काही नवीन खेळाचा समावेश करण्यात येणार आहे, काही गट आहे कुस्तीचे गट, त्या कुस्तीच्या वजन गटांमध्ये सुद्धा वाढ पुढच्या वर्षीपासून करणार आहे। तसेच यावर्षीच्या थोडीशी चुकी झाली की ती तालुका गट म्हटलं गेलं, तर तोच तालुका गट पुढच्या वर्षी विधानसभा गट म्हणून आपल्याला या स्पर्धा घ्यायच्या आहे असंही साहेबांनी जाहीर केलेलं आहे। धन्यवाद। या महोत्सवाच्या ठिकाणी विविध प्रकारचे स्टॉल देखील लावण्यात आले होते। त्यातील प्रमुख आकर्षण म्हणजे तालुक्यातील खोपडी येथील योगेश गुरळे या युवकाने राजमुद्रेवरील छत्रपती शिवरायांची साकारलेली प्रतिकृती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती। वॉल पेंटिंगच्या माध्यमातून आपणही आपल्या घरात अग्रभागी छत्रपती शिवरायांची प्रतिमा लावावी असे आवाहन यावेळी गुरळे यांनी केले। SN न्यूजसाठी अक्षय गायकवाड। मी योगेश गुरळे, सिन्नर तालुका खोपडी बुद्रुक। मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्लेट्स बनवलेल्या आहे आणि गेल्या काही वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रांवर आणि शिल्पांवर मी काम करतोय। तर मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे प्रदर्शन लावलं आहे शिवजयंतीच्या निमित्ताने, ते सगळ्यांनी बघायला यावं ही नम्र विनंती।